कांग्रेस नेता और विधायक विजय वडेट्टीवार ने हाल ही में दिए गए अपने बयान पर सफाई दी है। उन्होंने कहा कि उनके बयान को तोड़ मरोड़ कर पेश किया गया है, जिससे लोगों के मन में भ्रम न हो, इसीलिए वे अपनी भूमिका स्पष्ट कर रहे हैं। वडेट्टीवार ने कहा कि आतंकवादियों ने पहले धर्म पूछकर गोलीबारी की और यह पाकिस्तान की भारत को आपस में लड़वाने की साजिश का हिस्सा है। उन्होंने सरकार पर आरोप लगाया कि वह अपने अपयश को छिपाने के लिए उनके बयान को गलत ढंग से प्रस्तुत कर रही है। वडेट्टीवार ने कहा कि आतंकवादी का कोई धर्म नहीं होता और यह हमला भारत को कमजोर करने की कोशिश थी। उन्होंने मांग की कि मीडिया उनका पूरा भाषण दिखाए, ना कि आधा अधूरा हिस्सा। खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे, ती जाणून बुजून करते आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे। मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा वेळ मिळाला तर तेवढंच दाखवल्या गेला, पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो, पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं। या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला, धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा, या देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमतेला, अखंडतेला हा खिंडार पाडायची होती। त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला। कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो, पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी, हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं। कारण 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे, हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून पाठवलं। वडेट्टीवार ने आगे कहा कि अगर उनके बयान से किसी शहीद परिवार की भावनाएं आहत हुई हैं तो वे क्षमा मांगते हैं। साथ ही उन्होंने महाराष्ट्र सरकार पर भी निशाना साधते हुए कहा कि सत्ता की कुर्सी के लिए नेताओं के बीच झगड़े हो रहे हैं और सरकार जनता से कट गई है। बाइट NBC न्यूज के लिए अभिषेक भानसी। म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचाऱ्यानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। पण मीडियाने माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा। अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं म्हणून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये। माझी भूमिका ही स्पष्ट होती।